दरम्यान एक मोठी आणि महत्त्वाची बातमी येते। मराठा मोर्चाचा मुद्दा पेटलेला आहे आणि याला हिंसक वळण मिळालेलं आहे। बीडमध्ये तोडफोड झालेली आहे। एसटी बसची तोडफोड झाल्याची माहिती मिळते। बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये 2 बसची तोडफोड करण्यात आलेली आहे। कार्यकर्ते तोडफोड करणारे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर देखील झाले। पोलिसांनी 19 जणांना या प्रकरणामध्ये अटक केली। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी तुम्ही दृश्य पाहताय। मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच पेटलेला आहे। 2 बसची गेवराई तालुक्यामध्ये तोडफोड करण्यात आली कारण सरकार मराठा आरक्षण देत नाहीये। उद्धव मोरे आपल्यासोबत आहे। उद्धव, काय अधिक माहिती देशील? मयांक सर, खरंच कारण की अतिशय शांतप्रिय आणि शांततेमध्ये पार पडलेला मराठा मुक क्रांती मोर्चा बीडमध्ये पार पडला होता। मात्र आता लोक जे आहेत ते उग्र आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत। कारण की गेवराई तालुक्यातल्या महादेवमुई गावामध्ये 2 बसेस अडून जे आहेत ते त्यांची तोडफोड करण्यात आली आहे। मोठी मराठा समाजामधले तरुणाई जे आहेत या बस तोडफोड करताना आपल्याला चित्रामध्ये दिसते। आणि एकंदरीत हे जर चित्र बघितलं तर अत्यंत आक्रमक भावना या ठिकाणी या तरुणांच्या आहेत। मराठा समाजाला मागणी आरक्षणाची मागणी हे तरुण आपल्याला करताना या ठिकाणी दिसत आहेत। आणि स्वतः म्हणजे कुठं पळून गेलेले नाहीयेत किंवा बसची तोडफोड करून पळून गेले नाही। पोलिसांसमोर यांनी बसची तोडफोड केलेली आहे आणि स्वतः पोलीस स्टेशनला हजर झालेली आहेत। या सगळ्या 19 लोकांना या सगळ्या प्रकरणामध्ये उद्धव आता हा जमाव शांत झालाय का? लोक शांत झालेत का अजूनही उग्र आंदोलन सुरू आहे? मयांक सर, खरं जर जिल्ह्यात बघितलं की ही घटना झाल्यानंतर जे आहे ते पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या आहेत। कारण की ही घटना झाल्यानंतर काही काळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती आपल्याला बघायला मिळू शकते। कारण की याच पद्धतीचे आणखीन आंदोलन होतील असा एक पोलिसांचा अंदाज आहे। त्या गोष्टीमुळे पोलीस बरोबर, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अलर्ट राहण्याचे आदेश दिलेले आहेत। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल उद्धव मोरे। दृश्य तुम्ही पाहताय गेवराईच्या मादळमोई भागातली दृश्य आहेत। 2 बसेस फोडण्यात आलेले आहेत। मराठा मोर्चा संदर्भामध्ये, मराठा आरक्षणा संदर्भामध्ये आता आंदोलन तीव्र व्हायला सुरुवात झाली आहे।